आज आहे भाऊबीज आणि आज गुरुवार पण आहे. तर गुरुवार असला की मला उपवास असतो दत्त महाराजांचा. मी गुरुवार करते आणि त्याच्यानंतर मी मंदिरात पूजा करून घेतली. तर माझ्याकडे जी मूर्ती आहे ती एकमुखी दत्त महाराजांची आहे नारायणपूरची. त्यानंतर यांनी मिठाई आणली होती ती की खूपच सुंदर होती. त्याच्यामध्ये मिठाईचे फळे बनवण्यात आली होती 2-3 प्रकारचे आणि खूप छान ही दिसत होती. आणि त्यानंतर तेही देवापुढे ठेवून मी पूजा करून घेतली, चहा घेतला आणि थोडा वेळ बाळूमामाची मालिका बघितली कारण संध्याकाळी लागते. तर थोड्या वेळ पाहितली आणि त्याच्यानंतर मला जायचं होतं डीमार्टला. तर गावाला जायचं आहे त्यामुळं थोडी शॉपिंग करायची होती. तर चला म्हटलं डीमार्टला जाऊन येऊया. आणि रस्ता एकदम आज रिकामे होते कारण गावाला सगळे गेलेले असते. तर डीमार्टमध्ये पण कोणीच नव्हतं, खूप रिकाम होतं. तर चला आता शॉपिंग करूया. तर मला काय जास्त वस्तू घ्यायची नाही, 2-3 वस्तू घ्यायच्या आहेत. तर आधी ड्रेस पाहितले, पण आता जर मी ड्रेस घेतला तर मला घरात एंट्री भेटणार नाही कारण मी दिवाळीत खूप शॉपिंग केली आहे. त्याच्यानंतर मी अशा क्यूट पर्स पाहितले आणि मला जे मेन काम होतं ते पडदे घ्यायचे होते. तर मला हा कलर खूप आवडला आणि हे पडदे मी घेतले. त्याच्यानंतर मला चप्पल ही पाहिजे होती पण काही एवढी छान आवडली नाही, नुसती ट्राय केली. आणि त्यानंतर आता बिल करून मला जायचं आहे घरी. तर घरी यायला लागलो तर एवढा पाऊस होता, सगळ्या रस्त्याने एवढं पाणी साचलेलं. दिवाळीत ही रोज पाऊस येत आहे. आणि गुड्डू घरून फोन करत होता की फटाके पाहिजे म्हणून. त्याचा मोबाईल फोनच बंद नव्हता, त्याला फटाके घेतले येताना. आणि त्याच्यानंतर आता मला स्वयंपाक करायचा आहे. तर पनीर, भात आणि चपाती असा हा माझा सिंपल संध्याकाळचा स्वयंपाक आहे. आणि त्या मी आता पनीर कट करून घेतलं आणि आता मला बनवायची आहे प्युरी. आणि पनीर कट केल्यानंतर तळून घेतलं आणि तोपर्यंत मी पीठही मळून ठेवलं कारण तो म्हटलं भाजी होस तर चांगलं भिजल. आणि आता आपण सुरुवात करूया भाजीला. तर तेल टाकल्यानंतर टोमॅटो कांद्याची पेस्ट बनवायची आणि ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची. ह्याला चांगलं तेल सुटलं की जे आपण पनीर तळून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं. मी थंड पाण्यात ठेवते म्हणजे कचकच लागत नाही. एका व्हिडिओमध्ये मी रेसिपी शूट केलेली पूर्ण पनीरची दाखवली आहे. आणि त्याच्यानंतर मी चपात्या बनवून घेतल्या. तर आता माझा स्वयंपाक तयार आहे. पनीरची छान अशी भाजी, चपाती आणि मुलांसाठी भात. आणि त्यानंतर हा आवरायचा आहे तो पसारा. जर आत्ता नाही आवरला तर सकाळ आपली चांगली रिलॅक्समध्ये जाणार नाही. आणि मला गावालाही जायचं होतं तर हे आत्ताच आवरून ठेवावं लागेल कारण आम्हाला सकाळी पहाटे जायचं होतं. तर हे मी पटपट किचन आवरून घेतलं. आणि संध्याकाळी किचन आवरलं तर चांगला फायदा होतो. तर पहिला म्हणजे झुरळ होत नाहीत घरामध्ये आणि दुसरेही कीटक येत नाहीत. आणि सकाळ फ्रेश मॉर्निंग होती, त्यासाठी ही चांगली आयडिया आहे. आणि पाऊस एवढा चालू होता की रात्रभर पाऊस चालू होता. तर मला आता माझ्या बांगड्यावर मॅच अशा बांगड्या पाहिजे होत्या साडीवरती. त्यानंतर ही माझं ब्लाऊज ही आला आहे शिवून आणि ही साडी. आणि त्याच्यानंतर साडी तर खूप छान आहे माझी ही बटरफ्लायची. आणि त्याच्यावर ब्लाऊज ही आज दिला होता माझा. आणि मी जो शिवून घेतला आहे रेडीमेड ब्लाऊज तोही आला आहे. पण आता एवढं फिरून दिवाळीत स्किनची पूर्ण वाट लागली होती तर थोडंसं मला स्किनसाठी काहीतरी करायचं होतं. चला, आवडलं असेल तर लाईक करा.